हिंमत असेल ना चला पोलीस स्टेशनात, चला ना पोलीस स्टेशनात तुम्ही. चला पोलीस स्टेशनात, चला तिथं कंप्लेंट लिहितो तुमच्यावाली मी. एक मिनिट हिंमत आहे तुमच्या, चला पोलीस स्टेशनात. थांबा. एक तर ते पोलीस स्टेशनात असं नसतं, पोलीस स्टेशनला असं असतं. ला प्रत्यय लागतो पोलीस स्टेशनला, आणि आपण आलोय ऑलरेडी पोलीस स्टेशनला, त्यामुळे तुम्ही तेच तेच पुन्हा पुन्हा बोलणं थांबवा कृपा करून. मी ल लावा नाही तर न लावून तुम्हाला काय नाही, भाषा करायचं? मी माझ्या तुम्ही भाषेची सुधारा. चुका काही करणार नाही तुम्ही. अरे चुप पटाणार आहे. पोलीस स्टेशन से आहे तुम्ही ना, धल्ला ना घर से का? इकडे इकडे तुम्ही इकडे. हे बघा. नाही इकडे इकडे तुम्ही इकडे. अरे कुलकर्णी वहिनी तुम्ही आहे का? अरे राजपूत भाऊजी, तुम्ही इथे काय करताय पण? इथे जातो मी, अरे. पोलीस स्टेशनला आहे. वा, बरी तब्येत कशी? मस्त आहे. घरी या एकदा. अरे नक्की नक्की. या, या. झाली निघाली का ओळख? ते बी पण पुणे स्टाईल. या एकदा घरी म्हणजे एकदाच घरी या, परत परत येऊ नका. आमच्या विदर्भात तसं नसते साहेब. आमच्या विदर्भात तुम्ही किती वेळा या, डबल या, टिबल या, खूप का घरी पण घेऊन जा. आमच्या नागपुरात तुम्हाला मस्त संत्र चारतो, या तुम्ही नागपूरमध्ये आमच्या. अरे पण माझी ओळख ना पाडक तुमच्याकडे कशाला येऊ मी? त्यांच्याशी ओळख आहे म्हणून जाईल ना. आणि भलता भारी आहे मी. त्यांनी जरी एकदा बोलवलं तर मी द्या आता जाईन ना. माझं काय कुलकर्णी वहिनी बोला बा तुम्ही. अहो काय झालं माहितीये? त्यांच्याशी काय बोलून राहिले महासंघ बोला ना. मी फरियादी आहे, महासंघ बोला. फरियादी नसतं ते, फिर्यादी असं असतं. तुम्ही कृपा करून प्लीज हे नसतं. मराठीच्या चुका काढू नका बरं का. आणि तुमच्या पुण्यातले लोकायले मराठीच्या चुका काढायचे गव्हर्नमेंट काय एक्स्ट्रा सबसिडी देते का? जो पाहिलं तो मराठीच्या चुका काढते. माझ्या शेजारी एक बाई राहते, काल मी तिला म्हणलं का माय नळ गेले तर फिदी हसायला लागली माझ्यावर. ते हसणारच ना मग. नळ जातात का परत येण्यासाठी? पाणी जातं नळातलं आणि पाणी परत येतं. जसं लाईट जात नाही, लाईट तिथेच असतो, वीज जाते आणि वीज परत येते, लाईट जात नसतो, है की नाही? आमच्याकडे हा प्रॉब्लेम होत नाही बा, कारण आमच्याकडे नळ असतात. नळ येतात, नळ जातात, आणि त्याच्यावर आम्ही आपतात नळतो बा. आमच्याकडे नाही तो प्रॉब्लेम. तुम्ही काय म्हणलं आता? नळ 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 म्हणलं तुम्ही? हाव ना. म्हणजे तुम्ही पुण्यातले दिसून ना राहिले साहेब? अरे पुण्याचा असूच शकत नाही मी. मी खानदेशचा आहे हो, धुळ्याचा आहे मी. अच्छा, खानदेशचा असून मी पुण्याच्या बाईची साईड कसं काय घेऊन आली मग तुम्ही? अच्छा, तुम्ही घर घेतलं असं नाही इथं विकत? हा घेतलं ना, खरंच विकत घेतलं. कात्रजला आहे घर. यांच्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅट माझ्या जेव्हा. हे बाई कात्रजले राहते? हा कात्रजले राहते बाई? हो ना. या बाईले अंदर टाका, अंदर टाका या बाईले पहिले. काय संबंध? हे बाई कात्रजले राहते आणि पुण्याला राहते म्हणून सांगते सगळे. कात्रजले टाकायले, एक मिनिट. इले जेलमध्ये टाका. कात्रज पुण्यातच येतं. कात्रजचा आणि पुण्याचा काय संबंध हो? पुणे म्हणजे काय? शनिवार वाडा, पेठा, लक्ष्मी रोड, टिळक रोड, संपलं तुमचं पुणे. बाकी सगळे पुणे चूक. पुणे चूक म्हणजे? म्हणजे आम्हाला पुणेकर म्हणा असे म्हणण्यासाठी चूक. पुणे चूक. असं आहे का? तुम्ही नकाशा काढून बघा, कात्रज पुण्यातच येतं. एक मिनिट, हा मुद्दा आहे का तुमच्या भांडणाच्या? नाही नाही, माझा मुद्दा हा नाही मग ते सांगा आहे. ना माझा तुम्ही. मुद्दा काय माहितीये का? या बाईमुळं माई नवीन कोरी गाडीचं बॉनेट डिवायडरला भिडलं या बाईमुळं. मी काही केलं नाही. मी आपली व्यवस्थित उजवीकडे गाडी वळवली, यांचा हेच जाऊन धडकले. मग काय तुम्हाला धडकणार होतो का मी? काय बोलताय? हे बस काय झालं? नीट सांगा, मी नीट सांगतो काय झालं ते. नीट हे बघ, सांगा. मी सिग्नल उभा होतो. बरं. मला सरळ जात होतो, मी तिसऱ्या रांगेत उभं होतो. बरं. या बाईले उजवीकडे वळायचं असं, होतं. हा. तर या बाईनं उजवीकडे उभं राहायला पाहिजे होतं का नाही? पण हे ठीक. बाई एकदम लास्टले डाव्या बाजूला उभी होती. हा. मग जसं सिग्नल सुटलं मी सरळ निघालो. हे बाई वळसा घालून अशी निघाली. या बाईला मी म्हणलं, बा थांबा थांबा बाई, थांबा बाई. बाई कायले थांबते? बाई आपल्याच मूड मध्ये. मग आता बाईले वाचवाले मला गाडी उजवीकडे वळवा लागली. नाही ती वडवली ठीक आहे बा तुम्ही, पण डिवायडरला काय धडकवली हो? आता मध्ये डिवायडर आलं त्याला मी काय करू साहेब? ब्रेक आहे की नाही तुमच्या गाडीला? का शोपीस म्हणून ब्रेक आहे? तो कचकन मारायचा आणि जागेवर गाडी थांबवून टाकायची ना. म्हणजे कवाई ब्रेक दाबाचा? मूड होईल तो ब्रेक दाबाचा का? आणि मागची गाडी येऊन माझ्या गाडीला भिडली तर? माझ्या गाडीचं ढुंगण चमटलं तर मग काय करू? ही काय भाषा वापरता? ढुंगण वगैरे काय बोलताय? काही माणूस आहे ना, त्यांच्या समोर असं डुंगन बिंगन नका ना बोलू. आपण दोघंच असतो बुवा, तेव्हा आपण डुंगन बिंगन बोललो असतो. नाही, कशाला हा विषय नाही, नको ना, या विषयावर बोलायचंच नाही आपल्याला. नाही, मला सांगा, ढुंगाले ढुंगण नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? हे बघा, पर्यायी शब्द आहे तसं, पार्श्वभाग वगैरे असे अरे शब्द एवढं आहेत. काय कठीण म्हणायचं? ढुंगाले सरळ ढुंगण अहो, म्हणायचं. तुम्ही का- नाही यायच्या पुण्या मुंबईच्या लोकांचे शब्द शिकताना आमच्या तोंडात ते शब्द बसते, आणि आमच्या तोंडात यायचे पुण्या मुंबई शब्द बसले का नवीन शब्द शोधून काढते माणसं. कसं काय? हे बघ, पहिले आम्ही आहे ना संडासले जातो असं म्हणत होतो. हा, मग? हे काय म्हणे? नाही टॉयलेटला जायचं असं म्हणायचं. बरोबर, मग आम्ही टॉयलेटला जातो असं म्हणायला लागलो. मग हे काय म्हणे? नाही आम्ही वॉशरूमला चाललो असं म्हणायचं. मग आम्ही वॉशरूमला जातो असं म्हणायला लागलो. हे काय म्हणे? नाही आम्ही फ्रेश व्हायला जातो असं म्हणायचं. हे तुमच्या पुण्या मुंबईच्या लोकांचे चोचले आहे ना. आमच्या विदर्भातले लोक तर डायरेक्ट शेतात जाते धाम धुडून. काय हो? हे बा मायार, तुम्ही केस टाका, काय बी करा, मी ढुंगणाले ढुंगणच म्हणीन. नाही याच्यासाठी केस टाकू नाही शकत बा. पण जे तुम्ही म्हटले ना त्याच्यावर दोन असे फटके देईल की नंतर तुम्हाला त्याच्यावर बसता नाही येणार बा. अरे
किती वेळ झाला तुम्ही ढुंगण ढुंगण करून राहिले हो? अहो तुम्ही तेच करताय तुम्ही नाही नका नाही सॉरी नका. काय तुम्ही सरळ डिक्की म्हणा ना. आणि तुमचा मुद्दा काय प्रॉब्लेम काय ते सांगा. माझा मुद्दा हा हा. आहे का या बाईनं चुकीची गाडी वळवली. नाही वडवली असं तुम्ही म्हणू शकता पण चुकीची की नाही ते ठरायचं आहे बुवा अजून. काहून? पण काय मुळात त्या पुण्याच्या आहेत त्या चुकू नाही शकत. काहून? हा. पुण्यातले माणसं चुकू नाही शकत. नाही काय आपल्यासारखे माणसं जर त्यांना म्हणालं आपण जर चुकून जरी त्यांची चूक काढली तर त्या आपली चूक झाली हे आपल्याला पटवून देतात आणि त्याच्यानंतर आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे ध्यानात घ्यायचं पुण्याच्या माणूस चुकत नाही. हा आणि त्यांनी जशी गाडी वडवली ना तशीच गाडी वडवतात पुण्यात. माहित काहून? नाही. ए, हात गीत नाही दाखवा लागत. इंडिकेटर काही नसते. नियम काही नाही. नाही त्या सगळ्या अंधश्रद्धा आहे हो पुण्यात. हा, अंधश्रद्धा आहे त्या. पुण्याच्या लोकांचे ना असे स्वतःचे नियम असतात त्या हिशोबाने चालतात बुवा ते. मग पुण्याच्या लोकांनी ते सिग्नल कायले बांधले. हा ते पट्ट्यावाले झबरा क्रॉसिंग कायले बांधले. हा ते नो एंट्रीचे बोर्ड कायले बांधले. ते काय ऑर्गॅनिक आहे का ते. नाही ते फक्त मार्गदर्शक म्हणून आहेत. ते काही आदेश बिदेश नाही आहेत. ते आम्ही पुणेकरांना सल्ला म्हणून ठेवलेत बुवा. करेक्ट पण कसं पुणेकरांना सल्ल्याची गरजच नसते. नाही. आम्ही फक्त सल्ले देतो घेत नाही. हा बर पुण्याच्या लोकांना सल्ल्याची गरज नाही. नाही. ठीक आहे. हा. पण गाडी वळवताना एखादा छोटीशी काहीतरी खून तर या बाईने दाखवायची ना. गाडी वळवताना या बाईने छोटीशी खून दाखवायची का एक नाही. मिनिट, खूण कसली मी अख्खी सूचना केली तुम्हाला. काय? मी असं गाडी वळवताना आरशात बघून मागे थांबा वळते असं केलं मी. अशी सूचना मला केली असतील मी तिथेच फ्लॅट झालो होतो. अरे हे काय पद्धत आहे का मी गाडी वळवते सांगण्याची. म्हणजे मी माई 4 व्हीलर चालवत असताना या बाईच्या गाडीच्या आरशात डोकवून या बाईच्या नजरेवर लक्ष ठेवू मी. हो अरे तेच तर स्किल असतं ते पुणेकरांना जमतं आपल्याला नाही जमत ते. आपल्याला ते अवघड जातं ते आपण शिकायला पाहिजे. हे बाई कशी गाडी चालवते तुम्हाला माहितीये का. कशी? या बाईनं जर का विदर्भात गाडी चालवली साहेब हा. दिवसाले 25 ते 30 लोक मारा नाही बाई. तुम्हाला कसं माहिती. अहो त्या नागनाथ पाऱ्यापासून मागवान मी आहे बाईच्या. एवढी धीमी चालून आली हे बाई गाडी. हा, का- हा, कसं काय? मी जर का डावीकडून ओव्हरटेक करतो तर मला परत अडवते बाई. उजवीकडून गेलं तर परत अडवते बाई. एवढी धीमी गाडी चालवते बाई. हा काय ना पुणेकरांचं पुण्यामध्ये कुठे आणि किती स्पीडने गाडी चालवायची याचं त्यांच्या अंडरस्टँडिंग असतं बुवा. आणि गाडी किती स्पीडने चालवायची हे पुणेकरांच्या स्वभावावर आणि त्याच्या बॉडी लँग्वेजवर ठरतं. त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे बुवा. बरोबर. काय ना गाडी कमी स्पीडने चालवली हा काही गुन्हा नाही होत ना हो. आता स्पीड लिमिट 30 आहे बुवा तर तुम्ही 1.5च्या स्पीडने गाडी चालवा ना गुन्हा नाही होत. पण तुम्ही 30.25च्या स्पीडने गाडी चालवली गुन्हा आहे बुवा तो. बरोबर. नाही हा. म्हणजे हळूहळू गाडी चालवणं गुन्हा नाहीये. नाहीये. मग या बाईवर अजून एक केस टाका. कुठला? हे बाई गाडी कुठं बी गाडी थांबवते हा. पार करते निघून जाते. काय झालं मी कधी तुमच्या गाडी समोर गाडी पार्क केली. हा काहून त्या मिठाईच्या दुकानासमोर गचकन ब्रेक दाबला तिथं गाडी थांबवली पार केली निघून नाही गेला तुम्ही. अहो 1 ला 3 मिनिटं कमी होती. मग मला जरा उशीर झाला असता तर बाकरवाडी कशी घेता आली असती. बंद झालं असतं 1 ते 4 दुकान. बाकरवडी मिळाली का बुवा तुम्हाला. बाकरवाडी मिळाली. आज माझं नशीब बोलतं ती पोटलेली नाही अरे तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब काही लाज वाटते का नाही. बाकरवडी काय खाऊन राहिले तुम्ही. अरे खाऊ द्या हो भलतं भारी दुकान आहे ते मिठाईचं. ते थांबत नाही बरं का 2-3 मिनिट बी थांबत नाही 1 वाजल्यानंतर. हा कसं आहे ही जी भाकरवडी आहे ना इतकी भारी लागते बा तुम्हाला काय सांगू मला गैरी आवडते. हो. तर तुम्ही का ना अरे म्हणला पाहिजे भाकरवडी. हो. नाही माई कंप्लेंट तुम्ही लिहून घ्या. हे बाई रस्त्यात कुठे बी गाडी पार करते माई कंप्लेंट आहे. हा करते मी गाडी पार्क. यांना काय प्रॉब्लेम आहे. मी एक पुणेकर पुण्याच्या रस्त्यावरती पुण्याच्या दुकानासमोर पुण्यातल्या बाकरवडीसाठी पुण्यात पासिंग झालेली पुण्यात विकत घेतलेली गाडी पार्क करते. विदर्भाच्या माणसाला काय प्रॉब्लेम आहे. हे कोण नाही, हा डिबेटचा मुद्दा होऊ शकतो बा. म्हणजे यांनी गाडी पार्क केलं हे चुकीचे आहे. पण एका पुण्यातल्या बाईने पुण्यातल्या रस्त्यावर पुण्याची पासिंग असलेली गाडी पुण्याच्या दुकानात जाऊन पुण्यात तयार झालेली बाकरवडी विकत घेत असताना पार्क केली. त्याचा प्रॉब्लेम विदर्भाच्या माणसाला झाला. हे काही जुळत नाही ना हो. बरोबर. मला सांगा रस्ते माणसांसाठी असतात का माणसं रस्त्यांसाठी असतात. रस्ते माणसांसाठी असतात. माणसांना महत्व दिलं पाहिजे. बरोबर. रस्त्यांना काय महत्व द्यायचे. केटात गेला. हे बघा साहेब हा मग आता टार्क इतकं खराब झालाय ना मी या बाईवर पण केस टाकील आणि तुमच्यावर पण केस टाकीन. माझ्यावर केस टाकशील तू. हो माझ्यावर. हो अरे मी खानदेशी आहे रे. अख्ख्या सीझन मध्ये माझ्यावर पंच टाकला नाही कोणी. आणि केस टाकायच्या गोष्टी करतो. हा?